खूप वर्षांपूर्वी येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसोबत येरुशलेम शहराकडे चालत होते. लोकांनी त्यांचे चमत्कार ऐकले होते, त्यामुळे सगळे त्यांना पाहण्यासाठी उत्सुक होते. यरुशलेमच्या जवळ आल्यावर येशूंनी आपल्या 2 शिष्यांना एक काम दिले. तुम्ही गावात जा आणि एक गाढवाचे पिल्लू घेऊन या. हो प्रभू, आम्ही लगेच जातो. येशूने सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक गाढव मिळाले आहे. हो, चल, येशू आपली वाट पाहत असेल. शिष्यांनी गाढवाचे पिल्लू आणले आणि येशू त्यावर नम्रतेने बसले. ते हळूहळू शहरात प्रवेश करू लागले. सगळीकडे आनंद आणि उत्साह भरून गेला होता. लोक खूप आनंदी झाले. त्यांनी आपले कपडे रस्त्यावर अंथरले आणि पामच्या फांद्या पसरवल्या. आई, सगळे इतके आनंदी का आहेत? कारण येशू आपला तारणारा आहे. तो प्रेम आणि शांती घेऊन आला आहे. येशूंनी लोकांकडे प्रेमाने पाहिले. त्यांना माहीत होते की पुढे त्यांना त्रास सहन करावा लागेल, पण तरीही तो सर्वांवर प्रेम करत राहिले. या गोष्टीतून आपण शिकतो, नेहमी नम्र राहा, इतरांवर प्रेम करा आणि देवावर विश्वास ठेवा.